आज अधिवेशनाचा नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि आजच्या या दिवसाला महत्त्वपूर्ण बाब म्हणजे काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा या विधान भवनात झाली। या ठिकाणी ज्या पद्धतीचं एक उद्योगमंत्र्यांनी एक या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं होतं की महत्त्वाची म्हणजे MIDCच्या ज्या जागा लोकांना दिल्या गेलेल्या आहेत त्यावर ज्या पद्धतीचं म्हणजे ज्या उद्देशाने ज्या जागा दिल्या गेल्यात पण त्याच्यावर दुसरे जे कार्य केलं जात आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी गिट्टी काढण्याचं काम किंवा काही त्या ठिकाणातलं खनिज काढण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। तर महाराष्ट्रातील जेवढे पण MIDCच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणातली चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलेलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आज 5वा दिवस असताना पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पावसामुळे ज्या धान उत्पादक क्षेत्राची जी हानी झालेली आहे, कारण जो हलक्या प्रतीचा जो धान होता त्या धानाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि यावेळचं जे उत्पादन आहे ते सुद्धा त्यामुळे कमी झालेलं आहे आणि म्हणूनच बोनसची जी मागणी आहे, धानाला दरवर्षी बोनस मिळायचा आणि अद्यापपर्यंत या अधिवेशनामध्ये धानाच्या बोनस संदर्भामध्ये कुठलीही चर्चा न झाल्यामुळे भंडारा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, नागपूर असेल या भागातील जे शेतकरी धान उत्पादक आहेत त्यांना कुठेतरी सरकार मायबापकडून अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये त्यांच्या बोनसवर कुठेतरी चर्चा व्हावी, त्यांना या माध्यमातून न्याय मिळावा आणि म्हणूनच धानाच्या या संदर्भामध्ये धानाच्या पट्ट्यामध्ये जेव्हा अधिवेशन होतो तर त्याचा प्रत्येक वेळी कुठेतरी एक फायदा या शेतकऱ्यांना होतो। पण अद्यापपर्यंत या स्थानिक आमदारांनी सुद्धा या संदर्भात ते मागणी लावून धरली नाही। काल काही मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना धान पट्ट्यातील आमदारांनी दिलं। आजही काही आमदारांनी या संदर्भात मागणी केलेली आहे। बघूया की उद्यापर्यंत किंवा आज धानाच्या बोनस संदर्भामध्ये सरकार काय निर्णय घेतात ते। धन्यवाद।